वाढवणा येथील तथागत बुद्धांच्या पुतळ्याची विडंबना, रिसोड बंद, न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन. विदर्भ मराठवाड्याच्या बाँड्रीवर असलेले वाढवणा तक्षशिला बुद्धविहार टेकडी येथे असलेल्या तथागत भगवान बुद्ध यांच्या पुतळ्याची तोडफोड करून त्यांचा पुतळा जाळण्यात आल्याची घटना समाजकंटकाकडून घडून 4 ते 5 दिवस उलटून गेले, परंतु आरोपीचा शोध लागला नसल्याने वंचित बहुजन आघाडी शाखा रिसोडच्या वतीने रिसोड बंद व आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. अज्ञात समाजकंटकाच्या वतीने विडंबना करणे म्हणजे एक दुर्दैवी घटना असून तक्षशिला बुद्धविहार वाढवणा येथे घडलेल्या घटनेचा त्वरित शोध घेऊन प्रशासनाने त्या आरोपीला त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिसोड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देऊन केली. मागणी न अटक केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला कडक इशारा. यावेळी उपस्थित म्हणून गिरीधर शेजूळ, डॉक्टर रवींद्र मोरे, मंदाताई दांडे, प्रकाश गवई, प्रमिलाताई शेवाळे, जिया करसान, विजय शिरसाट, शेख वसीम, मंगेश राजूरकर, सदानंद गायकवाड, प्रीतम जुमडे, भीमराव शेजूळ, मुकिंदा खंदारे, विजय जाधव, प्रशिक जुमडे, धीरज शेजूळ, कुशल कांबळे, गौतम मोरे ह्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने दिले निवेदन. प्रतिनिधी अमर रासकर.